हॅलो फ्रेंड्स, कशा आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मजेतच राहा. तर चालू आहे झाडं वगैरे लावणं. तर तुम्ही बघितलेलं आहे आधीच्या ब्लॉगमध्ये मी झाडं वगैरे आणलेले होते आणि तुम्हाला मी शेअर पण केलेलं होतं की खूप सारे झाडं ना जळायला लागलेले आहेत. आणि ते शेअर केलं कारण की त्या नर्सरी ज्या मॅडम होत्या त्यांच्याशी माझी भांडणं पण झाले. ते पण तुमच्याशी मी पूर्ण जे काही लाईव्ह आहे ते तुमच्यावर मी शेअर केलेलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये. आणि त्यानंतर बघा म्हटलं त्यांच्याकडं मी माती विकत आणली होती ही 50 रुपयाला. तर एक कमेंट आली होती की माती कितीला विकत आणली? माती तुम्ही विकत कशाला आणायचं? थोडं बाहेर पडलात तर गाडी घेऊन तर तुम्हाला तिथे माती मिळून गेली असते. पण ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, कुठे कोणाच्या शेतात घुसायचं आणि तिथून माती आणायचं मला तर ते मनाला पटतच नाही. आणि त्यामुळे मग कोणी ओरडलं वगैरे कशाला ना, थोडं पैसे वाचवायला. कारण शहरामध्ये हे असंच असतं बघा, थोडे पैसे वाचवायला जायचं ना, आपण असलं काही केलं ना बिनकामाचं चांगलं येतं. त्यापेक्षा मी काय असल्या भानगडीत पडत नसते. ताईकडं पण गेल्यावर पण कधी आणत नाही मी, खरंच सांगते तुम्हाला. सोलापूर आम्ही रोडनं जरी आम्ही चाललो ना, कधी गाडी थांबवून अशी माती आणणं, हे आणणं ते आणणं अजिबात असलं काही करतच नसते. त्यानंतर बघा एक घोळ झालेला आहे. हा माझा आहे ना मोठा मुलगा, बरेचशा शॉर्ट व्हिडिओमध्ये मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे. तर त्याकडे खूप मोठी चूक झाली. तुम्हाला मी डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला दाखवते कशी चूक झाली वगैरे. सुरुवातीला तर मला माहीतच नव्हतं की तो असं काय हे करत आहे वगैरे. कारण लास्ट टाईम पण त्याने सगळं केलं होतं. म्हणलं मग त्याला थोडंसं घेतलं आणि त्याला म्हणलं चल तुम्हाला हेल्प वगैरे कर, कारण की एवढी झाडं महागाचे. तुम्ही जरा थोडंसं पुण्यात आलात ना तर थोडं नर्सरीमध्ये जाऊन या. नर्सरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजतं एक एक झाड कितीच आहे वगैरे. 400च्या आत तर एखादं सुद्धा झाड मिळतं. मनी प्लांटचं झाड आहे ना ते फक्त 100 रुपयाला मिळतं बघा. आणि बांबूचं झाड आहे ते 100ला मिळतं. बाकीचे सगळे झाडं आहे ना 300, 400, 500, 1000, 1200, 2000 अशा पद्धतीने झाडं मिळतात. आणि हे सगळे इंडोर ट्री आहेत. त्यामुळं कसं इंडोर ट्रीला अजिबातच ऊन चालतच नाही. तरी पण मी खूप सारी काळजी घेतलेली होती. अजिबात म्हणजे उन्हाला झाडं लावलीच नव्हती. म्हणतात ना उन्हाला झाडं लावली पाहिजे, पण ही झाडं त्यांनी सांगितली होती की उन्हाला बिलकुल लावू नका. त्यामुळे मी कशाला लावेन ना. तरी मी त्यांना म्हणलं होतं की उन्हाला वगैरे लावलेलं नाही, तरी पण झाडं 15 दिवसामध्ये हे झाडं हे झाली. मग त्यामुळे माझी थोडी चिडचिड झाली. त्यामुळे कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे. तनिषला कसं झाडाचं थोडंफार इथं वेड लागलेला आहे. त्याच्या रूममध्ये त्याला जे हवं आहे ते पण झाडं आणलं होतं ना ते पण जळायला लागलेलं आहे. असा प्रॉब्लेम चालूच झालेला आहे. काय माहीत कशाने वगैरे. माती आणली, पूर्ण माती इथे चेंज वगैरे केली. तर म्हणलं चला खत वगैरे टाकलं, माती वगैरे चेंज करून घेतली. आणि त्यानंतर साईडला बघा व्हाईटचं हे आहे, सिरेमिकचं आहे, कपचं आहे, जे म्हणजे किचनमध्ये ठेवण्यासाठी मी घेतलेलं होतं. आणि इतकं छान आहे ना. आणि झाड मेन काय प्रॉब्लेम झाले कोणास ठाऊक. मग ह्यामध्ये मी मनी प्लांटचं झाड लावून टाकलेलं आहे. तर आता बघूया कशा पद्धतीने येत आहेत वगैरे. मला ना कळत नाही आहे काय आणा वगैरे. बरेचसे इंस्टा व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर त्यांनी कसलं तर एक लिक्विड म्हणजे नाही का ड्रॉप द्यायला सांगितलं झाडांना वगैरे. पण माहीत नाही कशा पद्धतीने खरं आहे खोटं आहे, काहीच आपण कशावर विश्वास ठेवू शकत नाही. मग ते दादा म्हणलेच होते मला की येतो वगैरे तुमच्या घरी, मला बोलवून घ्या, म्हणजे नाही का फोन वगैरे करा. नंबर आणलेला होता मी. फोन केल्यानंतर मी ॲटोमॅटिक मग मी येईनच. मला वेळ भेटला की तुमची झाडं वगैरे सगळे चेक करतो आणि जातो. पण आता कसं झालं की इतकी घाई आहे ना की मला जायचं आहे ट्रिपला. तर ट्रिपला कुठं जायचं आहे, काय जायचं आहे तर तुम्हाला समजणारच आहे पुढे जाऊन. इतकी धावपळ चालू आहे ना सध्या, काय करावं काही समजत नाही. आणि हे झाडांचं एक निघालेलं आहे ना त्यामुळे ते करणं गरजेचं आहे. आणि ते तनिषला मी म्हणत होते हेल्प कर, आणि त्याने बघा हेल्प तर करतोय पण मलाच ओरडत होता, मम्मा तू किती जोरात झाडं पकडतेस वगैरे, झाडं खराब होते. पण कसं असतं आपण ज्यावेळेस काम फास्ट करायला लागतो ना ते मुलांना वाटतं की ते आपण जोरातच पकडलं आहे. पण ते आपण काम फास्ट करताना ॲटोमॅटिक त्याचे मुवमेंट होत असतात. पण ते मुलांना कोण सांगणार ना आजकालच्या. असं आहे. हे त्याचं झाड आहे बघा. त्यानं पण म्हणलं मम्मा आता माझ्या झाडाचं पण मी माती चेंज करतो, कारण खूप सारे झाडं जळायला लागलेत बघा. बांबू आणि जे काय आहे ना आणलेलं झाड मनी प्लांटचं ते जळायला नाही. बाकी दुसरे काय आहे ना शोचे तर खूपच खराब झाले होते. आणि त्यानंतर जे फुलांचं आहे तर अति प्रमाणात खराब झालेलं होतं. त्यानंतर मग जाऊ दे म्हटलं तर बाकीचे जेवढे खराब झाले तेवढी माती तर चेंज करून, जे पानं खराब झाले होते ते काढून टाकलेली आहेत. त्यानं ते व्यवस्थित असं स्वच्छ करून मी ते जिथलं तिथं ठेवून घेतलं. आणि हे आहे बघा झाडांचं खत आहे. आणि काय सांगू तुम्हाला, माझ्या मुलानं असली मोठी चूक केली, त्यानं वाचलं नाही. आता मी कसं, तर त्यानं
गेला लास्ट टाईम पण त्यानेच खत घातलेलं होतं झाडांना. मग मला वाटलं ते खतच असेल, मी कशाला वाचत बसते ना. तर मग मी त्याला म्हणते, अरे मी खतासाठी तुला डब्बा दिलेला होता लास्ट टाईम, तो डब्बा कुठं आहे? तर त्याला मी म्हणते, तर आता हे बघा हा डब्बा आहे खताचा आणि तो खत वेगळं दिसतोय. आमचं डायरेक्ट तुम्हाला लाईव्हच मी बोलणं दाखवणार होते, पण वारं एवढं होतं बाल्कनीमध्ये, काय करावं ना, वाऱ्यामुळे तुम्हाला आवाज आला म्हणून मी तो व्हॉइस ओव्हर करते. आणि त्याला इथे मी 1-2 मारलं पण, की अरे काय चूक केली, जेवढी मेहनतीने मी ते खत घातलं झाडांमध्ये वगैरे, अशी चूक केली बघा. हे खताचा डब्बा आहे आणि गंमत म्हणजे सांगायचं, त्याने खत म्हणून त्यानं गडबडीमध्ये काय केलं त्याने, की तो जे आपले सिमेंट असते बघा, ब्लॅक सिमेंट जे आपले दोन्ही टाईल्समध्ये भरतात ना, ते काहीतरी एक सिमेंट असतं वेगळ्या पद्धतीचं, ते घातलं आहे मी ॲक्च्युली झाडांमध्ये. आता त्या झाडांची वाट लागणार आहे का झाडं टिकणार आहेत काहीच आयडिया नाही. एवढं मेहनत करून पण शेवटी वायाच गेलं. आपण दुसऱ्यांना बाहेरच्यांना बोललो एवढं, पण आता बघा घरात पण मी त्याला खूप बोलले. झाडांचं काय झालं कोणाला तो काही समजायला मार्गच नाही आहे. आता ते तसं ते सिमेंटचं झालेलं आहे, तर मग ते जे काही खत होतं ना ते वरच्यावर टाकून चमच्याने मी पूर्ण व्यवस्थित असे हारलून घेते, परत व्यवस्थित असं ते स्वच्छ करून घेतलं आहे. आणि मी त्याला तेच म्हणत होते, काय असं तू असं करत आहेस वगैरे, वाचन वगैरे करून घ्यायला पाहिजे ना. त्यानं म्हणलं की मम्मा माझ्या लक्षातच आलं नाही वगैरे. आणि त्याचं काय झालं की त्याला जायचं होतं जिमला, त्यामुळे इतक्या घाई गडबडीमध्ये तो स्वतःच आला, मी त्याला बोलवलं पण नव्हतं. त्याला झाडाचं वेळ लागले ना त्यामुळं आला होता. तर आता सगळी झाडांमध्ये खत वगैरे वरच्यावर तर घालून घेतलेलंच आहे. मी म्हटलं मुळांशी घातलं तर थोडंसं चांगलं ग्रो होईल. आता बघूया कशा पद्धतीने येत आहेत वगैरे. तर इथलं सगळं आता स्वच्छ बाल्कनी वगैरे करून घेते, कारण खूप घरात घाण होतं ना त्यामुळे. त्यानंतर आलेले आहे मी किचनमध्ये. तर संध्याकाळचं गडबड चालू आहे, कारण की उद्या जायचं आहे मला पहाटे लवकर उठून गावाला. तर मग दूध खूप झालेलं होतं, त्याचं मी सकाळी पनीर बनवून ठेवलं. मग आता पनीरचं करायचं तर काय, गावाला जायचं म्हणलं तर पनीर खराब होईल. तर मुलांना काय तर स्नॅक्स करावं म्हटलं, ह्याचं म्हणजे स्टार्टर्स करावं. थोडंच आहे पण मुलं खाऊन जातील. साईडला आणखी कोणती व्हेजिटेबल पण नाही आहेत घरामध्ये. मी काय करते, गावाला जायचं म्हणलं खूप सारे व्हेजिटेबल वगैरे अजिबात आणून ठेवत नाही. तर कांदा तर आपला असतोच घरामध्ये, आणि पनीर एकदम मस्त टेस्टी असं झालेलं होतं बघा. आणि मी खाऊन बघितलं, मला खूपच आवडलं होतं पनीर, एकदम टेस्टी असं झालेलं होतं. मग ते छोटे छोटे पीसमध्ये कट केलं, त्याचं स्टार्टर पनीर टिक्का आता मी बनवून घेते मुलांना. म्हणजे कसं जरा वेगळं मुलांना जास्त काय केलं ना आवडतं. पण गावाला जायचं म्हणलं की मुलांच्या आवडीचं करणं मला खूप आवडतं, कारण नंतर त्याला प्रॉब्लेम येत नाही बघा. कारण तनिष येणार नाही, मी आणि निमी जाणार आहोत गावाला, त्यामुळे ट्रिपला जाणार आहे. आणि ते कुठं ट्रिपला तुम्हाला समजेलच, उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण ब्लॉग मी शेअर करणारच आहे. त्यानंतर बनवत आहे पावभाजी. म्हणजे डिनरला पावभाजी होईल, आणि रात्री कसं होतं माहिती आहे का, माणूस हलकं फुलकंच खातं. आणि मग म्हटलं पावभाजी जरा जास्त बनवावी. आणि मुलांचं कसं आहे माहिती आहे का, माझ्या पावभाजी आज बनवली ना उद्या त्यांना जास्त आणखी आवडते. मला नाही माहीत, आणि मी तर खरं सांगू का, मी ज्या दिवशी बनवली ना त्या दिवशी पण माझी ना खाता नाकी नऊ होते. म्हणजे मला नाही माहीत की मी जी पावभाजी बनवते ना सगळ्यांना प्रचंड अशी आवडते, पण मला ना घशातनं उतरतच नाही. पण हॉटेलची वगैरे पावभाजी दुसरं कोणी बनवली असेल घरी, आईनं बहिणीनं म्हणा, आणखी कुणी माझ्या मैत्रिणी बनवले, मी खूप आवडीनं खाते. पण मी बनवलेली पावभाजी मला बिलकुल आवडतच नाही, काय माहीत कसं काय. त्यानंतर फर्मेंट करायला ठेवलेलं होतं. आणि त्यानंतर इथे मी जे पनीरचं होतं ना ते फर्मेंट झाल्यानंतर थोडंसं अर्धं घेतलं, आणि ते पॅनवरती मी ठेवलेलं आहे ते पनीर टिक्का करण्यासाठी वगैरे. रेसिपी शेअर करत नाही, कारण की खूप सारी मला आता सध्या वेळच नाही आहे, खूप सारं काम आहे. पहाटे मला 4 वाजता उठून निघायचं आहे, त्यामुळे मला खूप गडबड असल्यामुळे मी इथं म्हटलं चला पटपट बनवून घेते. आणि रेसिपी शेअर करायचं म्हणलं ना की खूप म्हणजे खूप हेक्टिक जातं, त्यामुळे मी ते रेसिपी शेअर करत नाही. बघू येईल ते काही व्लॉगमध्ये तुम्हाला नक्की शेअर करेनच मी. त्यानंतर इथं बनवत आहे पावभाजी, डिनरसाठी पण होईल, आणि जास्त बनवत आहे की जेणेकरून दुसऱ्याशी तनिष आणि तनिषचे पापा पण खातील ह्यासाठी. कारण इतकं हॉटेलचं खाणं होतं ना, आणि भात पण शिल्लक राहिले. तनिषला म्हणत तू त्याचं फ्राईड राईस बनवून घे आणि पावभाजी खावा, उद्याच्याला होऊन जाते. संध्याकाळी तुम्ही मॅगडी किंवा त्यांना तुम्हाला जे काही हवं आहे ना ते करू शकता. पावभाजी झाली, पनीर टिक्का मस्त यम्मी झालेला आहे. त्यानंतर आमचं खाणं पिणं ओट्यावरचं सगळं आवरून झालेलं आहे. आलेले आहे मी आता बेडरूममध्ये.
तर बेडरूममध्ये आल्यानंतर कधी आपल्याला रिकामंच बेडरूम दिसतं का सांगा. माझं तर बेडरूम कधी दिसतं कपड्यांचा ढिगारा काही ना काही पडलेला असतोच. काय करणार ना, असंच असतं. त्यानंतर इथे मला जी गावाला घेऊन जायची आहे सॅक छोटीशी ती काढलेली आहे, कारण वन डे ट्रिप आहे आणि वन डे ट्रिपला मी जाणार आहे निमिषला घेऊन ह्यावेळेस. आणि त्यासाठी मी त्याची एक छोटीशी सॅक काढलेली आहे. आणि एकदम म्हणलं काही जास्त काय आपल्याला सामान घेऊन जायचं नाही, एवढी छोटीशी सॅक बरी पडते. ह्यासाठी मुलगी नाही, पण माझ्याकडं मुलींसारख्या सॅक छोट्या आहेत बघा. कारण की कसं माहिती आहे का आपल्याला, मला तर पर्सनली ना अशा गोष्टी खूप आवडतात. मला जर मुलगी असते ना तर तिचं मी इतके असले असतं, मी तर म्हणते अशा माझं मुलीचं वॉर्डरोबच असा मस्त की असला असा, जेवढा माझा पण नाही तेवढा तिचं असं बनवलेला असतं मी खरं तर. त्याच्यामुळे सँडल मुलगी असली की जरा वेगळंच असतं बघा. आता मी कसं एक्सप्लेन करणार नाही, तुम्हाला तर माहिती आहे सगळ्या गोष्टी. त्यानंतर बघत आहे मी काय 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 घेऊन जायचं आहे वगैरे. आणि खरं सांगू का, आता मी ही जे काही वन डे ट्रिप आहे ना, अशा टूरमार्फत जायचं म्हणलं ना, मी माझं पैशाचं पॉकेट वगैरे घेऊन जायचं. मी जास्त भानगडीत पडत नाही, कारण सॅगमध्ये कसं होतं, सॅग बॅक साईडला मी अडकून जातं, मोबाईल माझ्या हातात असतो शूटिंग करण्यासाठी वगैरे. तर मोबाईल तर कोण पळवायचा प्रश्न नाही, पाठीमाग काय आपलं खाण्यापिण्याचं गॉगल म्हणा हेन तेन असतं ना. त्यामुळं मग मी काय केलं, पॉकेट ठेवून टाकलं, नको म्हणलं, विचार केला. कारण की मुंबईसारख्या शहरात जायचं आहे मला आणि वन डे ट्रिप तिथं करायचं म्हणल्यानंतर कसं आहे, इतकी गडबड असते, तिथे गर्दी खूप असते, खूप म्हणजे विचित्र असं असतं. त्यामुळं म्हटलं नकोच कशाला रिस्क वगैरे घ्यायला. आणि काय होतं मग ते का खूप गरमीनं तितकं परेशान व्हायला लागतं. त्यामुळं की आपलं कमीत कमी सामान घेतलेलं बरं. आणि वन डे ट्रिप असल्यानंतर काय एवढी झंझट नसते बघा, कपडे वगैरे घ्यायचं वगैरे. माझी फ्रेंड म्हणत होती की तू एक दोन तरी एक किंवा दोन किंवा ड्रेस घे, आपण चेंज करूया वगैरे. पण मला काय माहीत की मला घ्यायचं मनच केलं. मी तिला हो म्हणले, पण नंतरच्याला काय माहीत मला म्हटलं नको जाऊ दे. सॅग नंतर आणखी एक छोटीशी बॅग झाली असती माझी, मग ते कॅरी करायला वगैरे खूपच ही होतं. आणि त्यानंतर म्हणलं जाऊ दे, मग जो आहे घालायचा तो उद्याचा मस्तपैकी ड्रेस आहे, नवीनच ऑर्डर केलेला होता मी खास माझ्या मुंबई ट्रिपसाठी. आणि तो तुम्हाला पुढे जाऊन दिसणारच आहे, मी कसा ड्रेस घेतलेला आहे वगैरे काय वगैरे सगळंच. त्यानंतर छोट्याशा बॅगमध्ये माझं जेवढं काय घेतलेलं आहे ना, मेकअपचं अगदी साधं सिंपल असं घेतलेलं आहे. त्यानंतर काय माहीत माझं कान एवढं गुदगुद करत होतं ना, मला समजत होतं कान का गुदगुद करत आहे. मग ते कानातली थोडी, आणि काय माहीत असंच होतं, कानात घाण जमा झाली ना गुदगुद करायला लागतं माझ्या, असं होतं. त्यानंतर इथं मी कानातलं कोणतं घेऊ कोणतं नाही, बघा ना कसं असतं, आपल्याकडं असे भरपूर असे कानातले असतं ना, आपल्याला प्रश्न पडतो की मी कोणतं हे घेऊ का ते घेऊ, असं काही होतं बघा. त्यामुळे इतका प्रश्न पडतो ना, शेवटी कधी कधी असं होतं ना, तेच घातलं जातं, जे नवीन घेतलं ते पाठीमागे पडतं, असं होतं. आणि त्यानंतर माझी निमिषची कॅप वगैरे घेतली. निमिषला तेच बोलत होते मी, कॅप हीच घेऊ दे, कारण की दुसरी वगैरे कोणती घ्यायचं आहे. आणि उद्याचा येणारा माझं मस्तपैकी ट्रिपचा ब्लॉग खूप छान असा असणार आहे. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. ओके, बाय बाय, काळजी घ्या सगळे.